नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत परसे आपल्या युट्यूब चॅनल फॉक्स ट्रेडिंग फंडामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत जे आता ट्रेड वार चालू आहे जागतिक लेवलला, त्याचा इफेक्ट निफ्टीवरती काय होईल आणि निफ्टी त्याला कशी रिॲक्शन देईल, मार्केटला कुठे सपोर्ट राहतील, मार्केट कुठंपर्यंत येऊ शकतं आणि आपल्याला आपल्या शॉर्टच्या पोझिशन किंवा नंतर आपण लॉंग साईड म्हणजे बाईंग इक्विटी बाईंग असेल, ETF असेल किंवा निफ्टीमध्ये तुम्ही कुठं ट्रेड करता त्या सेक्टर वाईज त्या पोझिशनला तुम्हाला कुठे बाईंगची संधी ॲज पर निफ्टीच्या चार्टवरती आपल्याला दिसते हे आपण पाहूयात. चला तर चार्टवरती आता आपण निफ्टीचा चार्ट लावलेला आहे. आता निफ्टीच्या चार्टवरती तुम्हाला काही ॲरो काही सिम्बॉल दिसत आहेत. ते आपले फॉक्स ट्रेडिंग फंडाचे सिम्बॉल आहेत. ते ॲटोमॅटिक जनरेट होतात. मार्केटचे डायरेक्शन आपल्याला ते दाखवतात. तर आपल्याला मार्केटचं डायरेक्शन जर तुम्ही बघाल काही आठवड्यापासून महिन्यापासून जर तुम्ही बघितलं विकली चार्ट करतो बघा, विकली चार्टवरती डाऊन डायरेक्शन आपल्याला दिसत आहे. इथे तुम्हाला सगळे ॲरो दिसत आहेत. हा स्विंग सिग्नल आहे, त्यानंतर लॉंग सिग्नल आहे, स्विंग ट्रेंड, लॉंग ट्रेंड. स्विंग बाय सेल करतच मार्केट खाली येत असतं, कुठलाही सडन मूव्ह होत नाही. हा मूव्ह येण्याआधी पण इथं मार्केटनी बाहेरला ट्रॅप केला असेल. इथं बऱ्याच लोकांना वाटत होतं की मार्केट 24,000 जाईल, 24,200 जाईल. मार्केट 23,850 पासून खाली आलं आणि तिथे तुम्ही जेव्हा बघाल तर न्यूज आली. मार्केटमध्ये कारण काही असेल पण चार्ट तुम्हाला सर्वप्रथम सांगतो आपल्याला बाय करायचंय का सेल करायचंय. प्राइस ऍक्शन ही अशी एक गोष्ट आहे ज्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम कळतं किंवा प्राइस काय सांगते. प्राइस मध्ये आपल्याला कुठल्या बाजूला ट्रेड करायचा आहे, त्या मार्केटला कुठे सपोर्ट आणि कुठे रेजिस्टन्स असेल. मार्केट विदाऊट रिझन वरती गेलं, डेली चार्ट जरी केला तरी तुम्हाला ते समजून येईल. डेली चार्टवरती आपल्याला डेलीचा स्विंग सिग्नल बाय दिला होता विदाऊट रिझन. जसं इथं एक सिम्बॉल आहे ऑन टॉप, तसं ऑन बॉटम प्राइसच्या खाली 19,000 कितीचा लो आहे, हा 21,960चा लो आहे. यावेळेस खाली कुठला सिम्बॉल दिसत नाहीये. विदाऊट रिझन मार्केट वर आलं, वरती येऊन तुम्हाला इथं एक डायमंड दिसतोय. हा डायमंड विकलीचा सिम्बॉल आहे, विकलीचा रेजिस्टन्स दर्शवतोय. तर या विकलीच्या रेजिस्टन्स वरून मार्केट कुठपर्यंत येईल. तर आता आपण पाहत आहोत मार्केट आता विकलीवरून डेलीचे ऑलमोस्ट सगळे सिग्नल आणि ट्रेंड ब्रेक करते. आता लॉंग ट्रेंड जो ब्लॅक ॲरो बाय मध्ये तो सेल मध्ये आलेला नाही, त्याची व्हॅल्यू काय तुम्हाला इथं डाटा विंडो मध्ये सुद्धा दिसत आहे आणि इथं तुम्हाला साईडला दिसत आहे 22,685 बघूया. ही लेवल जर ब्रेक झाली तर डेली बेस सुद्धा मार्केट डाऊन डायरेक्शनला जाईल. आता मार्केट डाऊन डायरेक्शनला गेल्यावरती आपल्याला सर्वप्रथम सपोर्ट कुठे दिसतोय 21,390 म्हणजे 21,400. 21,400 आपल्याला सपोर्ट आहे. हा मंथलीचा सपोर्ट आहे स्विंग ट्रेंडचा. त्यानंतर मंथलीवरती तुम्हाला नेक्स्ट सपोर्ट दिसतोय 20,300. पण डायरेक्ट मार्केट येईल का इथपर्यंत, तर डायरेक्ट मूव्ह तेवढी होईल. आता मार्केटमध्ये हे वार किती चाललं जाते त्यानुसार आपण डायरेक्ट मूव्ह बघू शकतो. 4-5% मूव्ह जरी आला तरी 1000 पॉईंट निफ्टीमध्ये फॉल दिसू शकतो. पण फॉल दिसल्यावरती मार्केट कुठं सस्टेन करेल, कुठला झोन आहे की तो सस्टेन करेल, तर मला 20,300 ते क्वार्टरली सपोर्ट जो आहे 20,700 तुम्हाला इथे दिसत आहे. एक ब्ल्यू दिसतोय, इथं करंट आहे, इथं डेली आहे, इथे विकली आहे, मंथली आहे. त्या करंट मध्ये तुम्हाला 20,700 ची लेवल दिसते आणि तिथंच मंथलीचा लॉंग ट्रेंड सुद्धा आहे. हा झोन आपल्याला स्ट्रॉंग सपोर्टचा झोन काम करतोय का हे बघावं लागेल आणि इथून मार्केटमध्ये बाईंग येईल का सेलिंग येईल हे आपल्याला त्या वेळेस डेली चार्टवरती इंट्राडेच्या लेवलवरती जाणून घ्यावं लागेल. कॅन्डलस्टिकचे पॅटर्न पाहावे लागतील, त्यानुसार आपण तिथं रिॲक्ट करूयात. आता आपल्याला सेल पोझिशन होल्ड ठेवायचे आहेत. ज्यांच्याकडे असतील, ज्यांना नवीन बनवायचे आहेत त्यांनी त्यांच्या प्राइस ॲक्शननुसार सेल पोझिशन बनवू शकता. कुठलीही पोझिशन बनवायच्या आधी तुम्ही तुमच्या ॲडवायझरला जरूर विचारा की बाबा मार्केटचा ट्रेंड काय आहे, मार्केटमध्ये आपल्याला कुठे खरेदी किंवा विक्री करता येईल, इक्विटी बाईंग करायची तुम्हाला कुठं बाईंग करता येईल. इक्विटी बाईंग ही 20,000च्या आजूबाजूला निफ्टी आल्यावरती चांगली जागा आहे ॲज पर माझ्या नॉलेजनुसार. पण हा पूर्णपणे व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पज आहे. तुम्हाला कुठल्याही खरेदी किंवा विक्री यात करायची नाहीये. ह्या लेवलवरती तुम्हाला काय ट्रेड बनतोय हे बघून ट्रेड करायचा आहे.
आपण या ज्या लेवल तुमच्यासोबत शेअर करतो त्या फक्त एज्युकेशन पर्पज आणि एक होका यंत्रासारख्या आहे की मार्केट कुठून कसं जाईल, मार्केटमध्ये कुठं सपोर्ट आहे, कुठं रेजिस्टन्स आहे. आता आपण हे सपोर्ट विषयी बोललो, तर रेजिस्टन्स विषयी तर तुम्हाला डेलीचे 23,300, 23,600, 23,800, 23,800चा रेजिस्टन्स हा स्ट्रॉंग काम करणार आहे. कारण विकली पण आहे 23,800ला, 23,500 हे तर तुम्ही बघत आहात. हे रेजिस्टन्स तुम्हाला आधीच माहिती आहे की कुठपर्यंत मार्केट आप येऊ शकेल. 23,500, 23,800 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन काम करणार आहे. सर्वप्रथम 23,327 हा जो डेलीचा स्विंग सिग्नल आहे ते तुम्हाला मी कर्सर घेऊन दाखवत आहे. तर या पद्धतीने आपल्याला फक्त लेवल्स माहीत पाहिजेत. त्या लेवलवरती तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये लाईव्ह डाटा अनालिसिस करून लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही ऑप्शन चेंजचा यूज करू शकता, त्यामध्ये PCR वापरू शकता किंवा तुमचे जे काही फॉर्म्युले असतील त्या पद्धतीने ट्रेड करू शकता. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडमध्ये आपला व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.